नमस्कार मित्रांनो. तर आज आहे 27 तारीख आणि तुम्हाला सर्वांना समजलं असेल की 27 तारखेला काय आहे. तर मित्रांनो, हा बघू शकता आमचा गणपती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं तुमच्या भावाच्या या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय, तर पहिलं तर त्यासाठी सॉरी. आणि आज तुमचा भाव तुमच्यासाठी एक भारी ब्लॉग घेऊन आला आहे. तर आज आहे 27 तारीख आणि तुम्हाला सर्वांना समजलंच असेल की 27 तारखेला काय आहे. तर आज आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. तर हा ब्लॉग त्यावरच होणार आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या या ब्लॉगला. आणि जर जो कोणी नवीन आला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आमच्या वाडीत टोटल 6 गणपती येतात, पण यंदा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. आता फक्त 3च गणपती येणार आहेत आणि 3 गणपती पाठवून येणार आहेत, कारण मागच्या 2-3 दिवसातच आमच्या वाडीत एक दुःखद घटना झाली. तर ते आता मी सांगू शकत नाही, पण त्यामुळेच आता फक्त 3च गणपती येणार आहेत आणि 3 गणपती मागून येणार आहेत. तर आता थोड्या वेळात आम्ही निघणार आहोत. 9 वाजता आम्ही जाणार आहोत जिथे सर्व गणपती आहेत. आणि मित्रांनो, मी जिथे गणपती काढायला दिला होता, तर आमच्या वाडीतील अजून एक तिथे गणपती आहे. म्हणजे असे टोटल 2 गणपती आहेत आणि तिसरा गणपती दुसऱ्या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, आम्ही आता निघालो आहे. सर्व तयारी झाली. आता चला भेटतो तुम्हाला डायरेक्ट तिथे. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत त्या ठिकाणी आणि दादा आणि काका जरा खाली गेलेत गावात. तर थोडंसं सामान आणायचं होतं, तर ते तिकडे गेलेत. तर आता मी तुम्हाला दाखवतो आमचा गणपती. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही आणि आपला गणपती आतमध्ये आहे. मित्रांनो, हा बघू शकता आमचा गणपती. बघा, आणि काल डायमंडसुद्धा दिले होते लावायला. तर दादाने खूप छान डायमंड लावले, ते बघू शकता तुम्ही. हा दादा आहे, याने सर्व ते डायमंड्स आणि बसवले आणि खूप छान सुंदर असा गणपती दिसतोय आमचा. तर मित्रांनो, दोन्ही गणपती आता बाहेर आणून ठेवलेले आहेत आणि हा गणपती आमचं जे खाली घर आहे त्यांचा हा गणपती आहे आणि बाजूचा हा आमचा गणपती आहे. तर असे 2 गणपती आणि तिसरा गणपती दुसरीकडे. तर मित्रांनो, आपली आता गाडी आली, तर थोड्या वेळातच आपले गणपती गाडीमध्ये बसवले जाते. तर मित्रांनो, आता आपला गणपती निघतोय, बघू शकतो मी. आणि मित्रांनो, इथून पुढे काय मी जास्त शूट करू शकलो नाही. तर मित्रांनो, आपला आता गणपती आला आहे. आता मकरात बसवायचं आहे आणि हे आपलं मकर बघू शकता तुम्ही. सॉरी मित्रांनो, मकराचा व्हिडिओ मी दाखवू शकलो नाही तुम्हाला. तर मित्रांनो, आपला आता गणपती आले, पूजा आणि सर्व होईल आणि मग तुम्हाला शेवटचा फायनल एक लुक दाखवतो मकरात बसवताना. तर त्यावेळेस तुम्हाला भेटतो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला ब्लॉग. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा आला आहे काय माहीत नाही, कारण खूप गर्दी होती. तर मित्रांनो, आता मकरात गणपती बसवलेला आहे, तर आता तुम्हाला दाखवतो. तर चला. तर मित्रांनो, आमचा आता गणपती मकरात बसवलेला आहे, जसं की तुम्ही आता बघितलंच असाल. आणि नैवेद्य आणि आरतीसुद्धा करून झाली आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग एवढाच होता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या बाबाला सबस्क्राईब नक्की करा. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. येतो.